सीताफळाची रबडी बनवण्यासाठी गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये 2 लिटर दूध घातलेलं आहे. हे दूध छानसर असं ढवळत आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये रबडी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे दूध घेऊ शकता. आता दूध आटूजेपर्यंत सीताफळं घेऊयात. रबडीसाठी सीताफळं घेताना ताजे, फ्रेश आणि मोठमोठे डोळे असलेले मोठ्या आकाराचे सीताफळं घ्या. त्याच्यामुळे काय होते, मोठ्या सीताफळामध्ये गर छान जास्त प्रमाणात असते, बिया थोड्याशा कमी असतात आणि गर काढायला सुद्धा सोपं जातं आणि त्याचप्रमाणे गर आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मिळतो. गर काढण्यासाठी एक बाउल घ्या, त्यावरती चाळणी ठेवा इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि चमच्याच्या मदतीने सीताफळामधल्या बिया आपल्याला काढून त्यामध्ये घालायच्या आहेत. ह्याच्यामुळे काय होते, गर व्यवस्थित निघला जातो आणि थोडंसं किचकट काम वाटतं ते वाटत नाही. अगदी सहज आपण सीताफळाचं गर जमा करून घेऊ शकतो. मी इथे 4 सीताफळाचे छान असे गर काढून घेतले आणि यामध्ये घालून असं मिक्सरच्या मदतीने चाळणीवरती आपल्याला थोडं थोडं प्रेस करत फिरवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होते, जे सुटसुटीत गर आहे ते खाली बॉलमध्ये जमा होते आणि थोडंसं बिया वगैरे उरलेल्या असतात ना, त्या अशा हातानं आपण चोळून घ्यायच्या, जेणेकरून पूर्ण बी आणि गर वेगळं होतं. आणि असं चोळून घेतल्यामुळे जे एक्स्ट्राचं गर आहे ते चाळणीमध्ये पडून जातं आणि बिया अलगद सहज वेगळ्या होतात. वेगळ्या झाल्याच्या नंतर आपण चमच्याच्या मदतीनं यातल्या पूर्ण बिया बाजूला काढून ठेवूयात. हा बिया जमा झाल्या ना, कुठे बाहेर तुम्ही प्रवासाला जाताना किंवा बाहेर रोडच्या कडेने टाकून द्या, त्याचे झाड उठतील. आता हा जे वरचा गर आहे, ह्या गरामध्ये मी इथे मिसळून घेते. कारण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या गरसुद्धा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. कारण चाळणीच्या खालच्या बाजूला पडलेला गर एकदम सॉफ्ट आहे आणि हा वरचा गर थोडासा मी असंच ठेवले, जेणेकरून आपण रबडी खाताना त्याची चव आपल्याला जिभेला येईल. आता तयार हा गर आपण बाजूला ठेवून देऊयात आणि दूध आपण आटवायला ठेवलं होतं गॅसवरती, पाहूयात. तुम्ही इथे पाहू शकता दूध छान आटलं गेलेलं आहे. एकदम दाटसर अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये पुरेशी साखर घालूयात आणि छान असं मिसळून घेऊयात. मिसळून झालं की गॅस बंद करून घेऊन गार करायला ठेवूयात. कारण गरम दुधाच्या रबडीमध्ये सीताफळाचा गर घालू नका. तुम्ही इथं पाहू शकता एकदम थंड झाल्याच्या नंतर ह्याची कन्सिस्टन्सी अजून जास्त दाटसर झालेली आहे आणि रबडी थंड झालेली आहे. आता काढून घेतलेल्या सीताफळाच्या गरामध्ये तयार रबडी घालून घेऊन एकदम छान असं मिसळून घ्या किंवा तुम्ही रबडीमध्ये सुद्धा सीताफळाचा गर घालू शकता. मी इथे बाउलमध्ये रबडी घालून घेऊन सीताफळाचा गर आणि रबडी दोन्ही एक वेळा छान असं मिसळून घेते. तुम्हाला जर सुके मेवे आवडत असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. आपण सीताफळाची रबडी बनविणार आहोत म्हणून मी इथे विलायची फ्लेवर किंवा दुसरा कोणताही फ्लेवर घातलेला नाही आहे. पाहू शकता एकदम दाटसर आणि सिंपल रेसिपी आहे आणि तसंही सीझनल फ्रूट्स खाणं आपल्यासाठी खूप छान आहे. त्यासाठी ह्या सीताफळाच्या सीझनमध्ये तुम्ही हे सीताफळाची रबडी नक्कीच ट्राय करा. पिस्त्यासोबत मी हे छान असं गार्निश केले. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.